मित्रो, मला आमचे कुमारराव पाटील देवणी तालुका, निलंगा तालुक्यामध्ये इरा पाटील होते आणि देवणी तालुक्यामध्ये कुमार पाटील प्रत्येक गोष्टीमध्ये गाजला। म्हणून आम्ही सैन्यामध्ये फार त्रास काढून 2 युद्ध केलेला मनुष्य आहे मी। शिवाजी बिराजदार, राहणार धनेगाव तालुका, जिल्हा लातूर। 1965 चा मी भरती झाल्याबरोबर 36 हप्त्यामध्ये मी छम सेक्टरला गेलो। अंबाला, बागा बॉर्डर, सांबा सेक्टर मध्ये 6 महिने आमचा प्रवास। पाकिस्तान मध्ये नैनाकोट तालुका, जिल्हा शक्करगड, त्यांचा आम्ही पूर्ण शक्करगड जिल्हा आपल्या ताब्यात होता मिलिटरीच्या। त्यावेळेस मी कमांड पोस्ट ड्रायव्हर, वय माझी 45 वर्षे आणि सर्वात आघाडीला ओपीच्या बरोबर मेजर जनरल आपटे साहेबाबरोबर मी ड्रायव्हर म्हणून राहिलो। आणि पाकिस्तानमध्ये हिंदुस्थानची फौज क्रॉस करून आम्ही एका झाडावर अटक करून तिथं आठवडा बनवून आम्ही 3 रात्रा काढल्या। 3, 4, 5 ला इंडियानं फायर सुरू केला सांबा सेक्टरवरून दीनानगर साईड। दीनानगरवरून त्यांनी जे ऍडव्हान्स केला पाकिस्तानमध्ये 35 किलोमीटर नैनाकोट तालुका, चक अमरू रेल्वे स्टेशन पाकिस्तानचं, ह्याच्यामध्ये क्रॉस करून आम्ही रावी नदी पार करून पाकिस्तानमध्ये 13 दिवस आम्ही आपल्या आंघोळ नाही, पाणी नाही, जेवण नाही, म्हणजे खात जे घडलं ते करीत। पाकिस्तानचाच भात घ्यायचा, पाकिस्तानचाच रस काढून खीर शिजवून खाल्ल्या, पण आम्ही मागं हटलो नाही। हिंदुस्थानी फौज फर्स्ट आर्टी ब्रिगेड, ज्याच्या खांद्याला हत्तीचा डीव असतो, तो सर्वात भारी दाबल्या गेलेला आहे। म्हणून हत्ती डीव इंडियामध्ये प्रसिद्ध होता। फर्स्ट आर्टी ब्रिगेड, त्याच्यामध्ये काही युनिट टँकाशिवाय कसलंही हत्यार नव्हतं, रणगाड्याशिवाय। T-55 अबाउट 6 टन कॅरियर, पाण्यातून 22 फूट जाणारे रणगाडे, त्याचा ड्रायव्हर मी होतो। म्हणून युद्ध करून तुम्हा सर्व मित्रमंडळीच्या आशीर्वादाने आज 81 वर्षे मी पब्लिक बरोबर काढतोय। 15 वर्षे पाकिस्तानमध्ये करून, हिंदुस्थानमध्ये सेवा करून, आता आज माझ्या परिवारात व गावकरी मंडळात, सरपंच, सर्व पोलीस स्टेशनमध्ये आनंदाने मी काढतो। व्यवस्थित आहे। एवढं बोलून माझे 4 शब्द संपवतो। खूप आनंद झाला। कुमार पाटलाच्या वाढदिवसानिमित्त असे वीर सूर, हमेशा छत्रपतीची फोटो छातीवर लावून हिंडणारे माणसं असे जगामध्ये व्हावं, त्याचं बघून कौतुक करावं आणि आपण त्याच पद्धतीनं वागावं, अशी माझी देवाजवळ प्रार्थना आहे। हे बोलून मी 4 शब्द संपवतो। धन्यवाद मेजर साहेब, तुम्ही कुमार पाटीलांच्या वाढदिवसानिमित्त लोकवैभव न्यूज चॅनलशी मुलाखत दिला, त्याबद्दल आपले धन्यवाद। थँक्यू। कुमारराव राजेंद्र कुमार दिगंबर पाटील धनेगाव यांचं अभिनंदन वाढदिवसानिमित्त। फौजी चलता है, धूल उड़ती है, गुलाब का फूल से हम स्वागत करते हैं। मी माझे सैनिक शिवाजीराव बिराजदार, राहणार धनेगाव, 2 युद्ध सामील करून त्यांच्याबद्दल आमच्या फौजीचा आदर्श त्यांनी हमेशा कुठेही आमचा आदर्श ठेवतात। म्हणून 53 वर्ष त्यांनी असे काढले श्रीकृष्णासारखं। खूप हार पार्टमध्ये त्यांचा भाग आहे आणि नीतिमत्ता अशीच वाढावी त्यांना, म्हणून मी आमच्यातर्फे आयुष्य, माझे 81 वर्ष आहे, तर त्यांना 105 वर्ष आयुष्य वाढावं, असाच आम्ही त्यांना भेट देत राहू, हेच माझी महादेवापाशी प्रार्थना करून माझे 4 शब्द संपवतो। धन्यवाद। आज आमचे मित्र व धनेगावचे माजी सरपंच कुमारजी पाटील यांचा 53व्या वाढदिवसानिमित्त आमच्या महादेव परिवारातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा। कुमार पाटील यांचं आम्हाला सतत, महादेव परिवाराला सतत मदत असते। ते एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत। आमच्या विद्यार्थ्यांना, कोण गोर गरीब असतील, अडीअडचणीत, त्या विद्यार्थ्यांना ते सतत मदत करतात। गुणवंत विद्यार्थ्याचा दरवर्षी संभाजी भैया पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोठा कार्यक्रम घेऊन सर्व गुणवंताचा यथोचित सत्कार करतात। शैक्षणिक साहित्याचं वाटप असेल, सर्व
आमच्या शाळेला आणि त्यांचं या परिसरात एक नावलौकिक आहे की एक कुमार पाटलासारखे दानशूर सामाजिक कार्यकर्ते असं त्यांचं एक मान आहे, सन्मान आहे. तर मी महादेव परिवारातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. 62 युद्धामध्ये मी नमस्कार. मी आज या ठिकाणी आमचे सैनिक, आमच्या गावामध्ये जवळजवळ सैनिक आहेत, 56 सैनिक आहेत आणि त्या सैनिकाबद्दल आपल्याला पूर्णपणे आदर आहे. कारण मित्रांनो, ज्यावेळेस सैनिक सीमेवर लढतात त्यावेळेस आपल्या परिवाराची पर्वा न करता आई कुठं आहे, वडील कुठं आहे, मुलगा कुठं आहे, मुलगी कुठं आहे, आपली पत्नी कुठं आहे, संसार कुठं आहे, ही अजिबात विचार न करता अतिशय देशासाठी वाहून घेणारे आमचे सैनिक, याबद्दल आपणाला कधीही अगोदरही आदर होता, आजही आहे आणि उद्याही राहणार. ही त्रिकालवादी सत्य आहे की ह्या देशाचे जवान आहेत म्हणून आपला देश आहे, ही कधीही आपण विसरता कामा नये. येणाऱ्या तरुण पिढीला ह्याचा विसर पडलेला आहे. म्हणून मी माझ्या तरुण पिढीला एक आव्हान करतो की सैनिकाचा, शेतकऱ्याचा, मजुराचा, देशातल्या इमानदार माणसाचा विसर पडू नये. म्हणून ही एक आपले आदर्श आहेत. सैनिक सगळे महापुरुष आणि सैनिक हे आपले आदर्श आहेत. यांना आदर्श मानून चालावं एवढंच या प्रसंगी मी यांना शुभेच्छा देतो. आणि एवढा वेळ झाला का पकडा? इकडे बघा. Happy birthday. एक मिनिट इकडे फोटो काढायसाठी थांबलं. ते रिटायर झाले आणि हमेशा त्यांच्याकडे बघितलं की जीवनाला जगण्याची एक स्फूर्ती माणसाला मिळते, एक चालना मिळते. म्हणून आज अण्णांनी आम्हाला येऊन शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल त्यांचे मी पूर्ण ग्रामपंचायत करायला धनेगाव आमच्या परिवाराच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. 25 स्टार आहेत आमच्या अण्णा युद्धामध्ये.